बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे। सगळ्यांना आतुरता लागली आहे। अनेकांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे या गणेश उत्सव काळामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील गणरायाचं दर्शन तुम्हाला घर बसल्या न्यूज 18 लोकमतवरनं होणार आहे। याची देही याची डोळा प्रत्यक्ष घरी बसल्या बसल्या। तर चला पाहूया विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया। चला नाशिक नगरीने सुरुवात करूयात। ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर नाशिक आणि नाशिकमध्ये अनेक मंदिरं पाहायला मिळतात। नाशिकमधील गणेश मंदिरांनाही मोठा ऐतिहासिक वारसा आहे। नाशिक शहरातील सर्वात जुनं मंडळ म्हणून ख्याती असलेलं मंडळ म्हणजेच रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचं मंदिर गणेश उत्सव मंडळ गेल्या 107 वर्षांपासून नाशिककरांचं श्रद्धास्थान बनलेलं आहे। म्हणून नाशिकमधील चांदीचा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। रविवार कारंजा परिसरातील नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून नाशिक म्हणलं म्हणजे चांदीचा गणपतीचा उल्लेख आपसूक येतो। लोकमान्य टिळकांनी पुण्यामधून सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सुरुवात केली। या सुरुवातीच्या काळामध्ये लोकमान्य टिळक यांना प्रतिसाद दिला तो नाशिकने देखील। नाशिकमध्ये देखील गणेश उत्सवाला सुरुवात करण्यात आली सार्वजनिक स्वरूपात। माझ्या मागच्या बाजूला जो गणपती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तो चांदीचा गणपती आहे। नाशिकचा रविवार कारंजावरचा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे। खरं तर या गणपतीचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे। 1913 सालापासून लोकमान्य टिळकांनी जशी शिवजयंती आणि गणेश उत्सव सुरू केला, त्यानंतर 1917 साली सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात करण्यात आली। मात्र त्यानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये या गणेश उत्सवाला अनेक रिस्ट्रिक्शन्स आले, मर्यादा आल्या। त्याचं कारण होतं की नाशिकमध्ये ज्यावेळेला जॅक्सनचा वध करण्यात आला त्यावेळेला नाशिकमध्ये होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन घालण्यात आले, त्या ठिकाणी बंधनं घालण्यात आले। त्या काळामध्ये नाशिकच्या मध्ये असलेल्या एका मिठाई दुकानदाराने अर्थात त्या काळामध्ये गंगाप्रसाद हलवाई नावाचे एक ग्रहस्थ नाशिकमध्ये होते आणि त्यांनी 1928 साली नाशिकमध्ये श्रींची स्थापना केली आणि आपल्या मिठाईच्या दुकानामध्ये त्यांनी या गणेशाची स्थापना कायम ठेवून या गणेश उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही। त्यामुळे आजवर या गणेश उत्सवाला 107 वर्ष पूर्ण होत आहे। 107 वर्ष हे जुनं मंदिर आहे। लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला गणेश उत्सवाची सुरुवात केली त्यावेळापासून हा गणपती नाशिकचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। चांदीचा गणपती आपला रविवार कारंजाचा सिद्धिविनायक इथं रोज आल्याशिवाय आमचा असा दिवस आहे का तो जातच नाही। एकदम आमच्या देवाप्रती या गणपतीच्या याच्यामध्ये चांगल्या भावना आहेत। इथं आल्यानंतर आमचा दिवस एकदम सुखकारक आणि समृद्धीचा जातो। इथून तर मित्रांनो, श्रींचा महिमाच असा आहे। पण त्याचबरोबर बीडच्या नवगण राजुरी हे गाव जे आहे ते 9 गणपतींसाठी प्रसिद्ध आहे। हो, 9 गणपती। महाराष्ट्रात दुर्मिळ अशी 4 मुख असलेल्या गणपतींची मूर्ती नवगण राजुरी इथं आहे। समोर महामंगलेश्वर, मागच्या बाजूला शेषाद्री दृष्टीत आणि उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्या बाजूला उत्तिष्ठ गणपती आहे। या गणेशाच्या भव्य मूर्ती पुढे एक लहान आकाराची गणेश मूर्ती आहे। मागील 5 आणि गावाच्या 4 वेशीवर 4 गणपती आहेत। त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी असं म्हणतात। बीडच्या नवगण राजुरी या ठिकाणी असलेला 4 मुखाचा महामंगलेश्वर गणपती आणि त्या गणपती मंदिरात आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने एकाच शेळेवरती ही भव्य दिव्य मूर्ती आहे आणि या मूर्तीला 4 मुख आहेत। अशा पद्धतीची मूर्ती क्वचितच पाहायला मिळते। विशेषतः या संदर्भातलं खूप मोठं वेगळेपण देखील आहे, पौराणिक महत्त्व देखील आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। विशेषतः प्रत्येक चतुर्थीसाठी देखील या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। त्या अनुषंगाने नेमके याचं वेगळेपण काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, आख्यायिका काय आहे, आपण समजून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी अमृताश्रम महाराज आहेत। काय सांगाल, काय वेगळेपण आहे या गणेशाचं आणि कशा पद्धतीने भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात? प्रथम सर्व श्रोत्यांना श्री गजानन। मराठवाड्यात 21 गणपतीचे पीठ आहेत। त्यामध्ये हे नवगण राजुरीचं सिद्ध गणेश पीठ आहे।
इथे एका शिलेवरती 4 गजानन यामागे ब्रह्मपुराणाच्या गौतमी खंडात श्लोक संदर्भ सूची आपल्याला सापडते. त्याप्रमाणे सत्ययुगात भगवान शंकरानं तपश्चर्या केली आणि त्रिपुरासुराच्या वधासाठी सर्व ऋषींच्या सूचनेप्रमाणे आदी गणपतीचं पूजन केलं आणि ही मूर्ती चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या करकमलानं स्थापन करण्यात आल्यामुळं ही 4 मुख 4 वर्णाचं प्रतीक आहेत. सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाचं हे प्रतीक आहे. आणि समोरची जी छोटी मूर्ती आहे निर्विघ्नेश्वर ही उत्सव मूर्ती आहे. जाऊयात विदर्भामध्ये. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानाचा गणपती म्हणून समजला जाणारा नागपुरातील गणेश टेकडी गणपती या मंदिराची प्रतिष्ठापना जी ती 250 वर्षांपूर्वी भोसले राजांनी केल्याचं सांगितलं जातं. दर महिन्याच्या चतुर्थीला आणि गणेश उत्सव काळामध्ये भाविकांची इथं मोठी गर्दी असते. तर गणेश उत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानाचा गणपती म्हणजेच टेकडीचा महागणपती मानला जातो. टेकडीचा गणपती हा स्वयंभू गणपती आहे. या भोसलेकालीन राजांनी स्थापना केलेल्या ह्या गणपतीची स्थापना झालेली आहे. त्यासोबतच 250 वर्ष जुना या गणपती मंदिराला इतिहास आहे. आधी हे गणपती मंदिर हे फक्त एक छोटंसं मंदिर होतं. त्यानंतर या मंदिराला मोठे भव्य रूप देण्यात आलं. शमीच्या झाडा खाली हे गणपतीचं स्वरूप आहे आणि हे स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. त्यासोबतच या गणपतीची आख्यायिका अशी मानली जाते की गणपतीचा जो आकार आहे तो हळूहळू मोठा होत चाललेला आहे. त्याच बरोबर या गणपती मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त येत असतात. त्यासोबतच प्रत्येक संकष्ट चतुर्थी असो की चतुर्थी असो मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर अनेक गणेश उत्सवामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा या मंदिरामध्ये घेतले जातात. तर परभणी जिल्ह्याच्या गंगाखेडमधील गोदा तीरावर चिंतामणी मंदिर वसलेलं आहे. चिंतामणी मंदिर तीरावर वसलेलं हे मंदिर बाहेरून पाहिलं तर अगदी किल्ल्यासारखी तटबंदी आहे. चिरेबंदी बांधकाम हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. 600 ते 700 वर्षांचा मंदिराला इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर पुरातन 500 ते 700 वर्षापूर्वीचं आहे. आमची इथे आता ही 7वी पिढी पिढ्यानपिढ्या गुरव म्हणून इथं सेवा करत आहोत. या मंदिरचा इतिहास असा आहे की मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये बांधलेलं आहे. मूर्ती ही स्वयंभू असल्यामुळे अगोदर मूर्ती निघालेली आहे आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेला आहे. मित्रांनो, कोकणात जाऊयात. कोकण आणि गणेश उत्सव हे एक अतूट आणि घट्ट आणि पक्क असं नातं आहे. कोकणात गणेश उत्सवाचा मोठा जल्लोष असतो. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पश्चिममुखी उफराटा गणपती हे मोठं श्रद्धेचं ठिकाण आहे. समुद्रापासून अवघ्या 200 ते 250 मीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानावर आधारित व्याडेश्वर महती हा 1100-1200 वर्षांपूर्वीचा ग्रंथ इथे आहे आणि या ग्रंथातही पश्चिममुखी उफराटा गणपतीचा उल्लेख आढळतो. 1000 ते 12 वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथामध्ये म्हणजे जी व्याडेश्वर महात्म्य या ग्रंथामध्ये ज्या देवस्थानचा उल्लेख आहे असा गुहागरमधील उफराटा गणपती, या उफराटा गणपतीच्या मी देवळामध्ये आहे. या गणपतीचं नाव उफराटा गणपती पडलं याला कारण सर्व गणपतीच्या किंवा कोणत्याही देवळाच्या मूर्ती या पूर्वाभिमुख असतात, परंतु या गणपतीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे याला उफराटा म्हणजे उलटा, जगरहाटीच्या उलटा पश्चिमाभिमुख असल्यामुळे उफराटा गणपती हे नाव पडलं. 1200 वर्षापूर्वी व्याडेश्वर महात्म्य हा ग्रंथ लिहिला गेला आणि या ग्रंथामध्ये व्याडेश्वर मंदिराबरोबर दुर्गादेवी मंदिराबरोबर या आपल्या गणपती मंदिराचाही उल्लेख आढळतो. आणि सुमारे 400-500 वर्षापूर्वीची अशी आख्यायिका आहे, जेव्हा समुद्राचं आक्रमण जमिनीवर, घरांवर, लोकांच्या बागांवर व्हायला लागलं तेव्हा गावातील सर्व ज्ञातींची मंडळी देवळामध्ये जमली आणि हा विघ्नहर्ता गणपती असल्यामुळे
आपल्या गावावर आलेलं संकट टाळावं याच्यासाठी त्यांनी गणपतीला साकडं घातलं, गणपतीची प्रार्थना केली मनोभावे आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होऊन त्याने आपलं जो पूर्वाभिमुख होतं ते पश्चिमाभिमुख केलं आणि या गावाचं आणि किनारपट्टीचं समुद्राच्या अतिक्रमणापासून रक्षण केलं. कॅमेरा प्रफुल्ल सह राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, गुहागर, रत्नागिरी. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये देखील गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कारखान्यात मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. मूर्तिकार संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक कोणताही रंग न वापरता 7 वेगवेगळ्या गावांमधून आणलेल्या मातीपासून सप्तमूर्तिका गणपती त्यांनी साकारलेला आणि माती खास मध्य प्रदेश छिंदवाडा, अदासी महाराष्ट्राचा यवतमाळ, राजुरा, अंधळगाव, सावरगाव आणि आझमगड उत्तर प्रदेश इथून आणण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत म्हणत पुढच्या वर्ष आलेला आहे आणि आता गणपती उत्सवाची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचे दिवस जवळ आले आहेत आणि मूर्तिकारांमध्येही गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. शेवटचा हात फिरवणं सुरू झालेलं आहे गणपतीच्या मूर्त्यांवर आणि यासोबतच नागपुरात एक अशी विशेष मूर्ती बनवली जाते, ती म्हणजे 7 मातीतून बनवली जाते. वेगवेगळ्या राज्यातील या माती आणल्या जातात, त्यासोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यातून या 7 प्रकारच्या माती आणल्या जातात आणि कोणताही रंग न देता माती दिली जाते. जसं की आपण पाहू शकता माझ्या जवळ आहे ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, याच्यात वेगवेगळ्या मातीचा उपयोग केलेला आहे. कोणताही रंग यामध्ये दिलेला गेलेला नाही. ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मूर्तीची खूप मागणी आहे. आपण याचा एक डेमो दिलेला होता. त्या डेमोच्या अनुसार जवळपास एप्रिल महिन्यामध्ये या मूर्त्यांना सप्तमूर्तिका गणेशांना 50 मूर्त्यांचा ऑर्डर इको एक्झिस्ट पुण्याच्या ह्या संस्थेनं दिला आणि तिथे उपस्थित असलेले रोहित जोशी हे येऊर फाउंडेशन मुंबई यांना सुद्धा 20 मूर्त्या आमच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, अवघे काही दिवस उरलेले आहेत आपल्या बाप्पांच्या आगमनाकरता. पुण्यातील मूर्तिकार गणेश मूर्ती घडवतायत. पुण्यातील अभिजित या मूर्तिकाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बातमध्ये कौतुक केलं. विशेष म्हणजे या मूर्तिकाराने प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्यायी मिश्रण तयार करत गणेश मूर्ती साकारल्या. नेमकं हे मिश्रण काय आहे आणि कशी बनवली जाते ही मूर्ती, याचा विशेष आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. गेली 25-1 वर्ष आपण पुण्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीची चळवळ चालू केली होती आणि त्यामध्ये अनेक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा अनेक ग्रुप्समध्ये जाऊन हे गणपती शिकवायचं आणि POPचे गणपती आपण का नको बसवायला हे मुलांना जागृती तेव्हा करत होतो आणि समाऊ ते PMO पर्यंत पोहोचलं आणि मोदीजींनी मग नावासकट त्या चळवळीचा उल्लेख केला आणि त्यानंतर मग याला खऱ्या अर्थाने अजून थोडं महत्त्व प्राप्त झालं. सगळ्यांपर्यंत ती चळवळ जाऊन पोहोचली आणि त्यातच मला असं वाटायला लागलं की शाडू मातीला सुद्धा थोडासा पर्याय काहीतरी शोधायला पाहिजे, कारण त्याच्यात फ्रॅजिलिटी जास्ती आहे किंवा ती तुटफूट त्याच्यात जास्ती होते. तर ही तुटफूट कमी करण्यासाठी आणि त्याची फर्टिलिटी अजून वाढवण्यासाठी त्यामुळे मग त्याच्यात प्रयत्न सुरू झाले. 2016ला हे प्रयत्न चालू झाले आणि 3 वर्ष मी त्याच्यावरती काम करत होतो आणि 2019ला आपल्याला एक मिश्रण मिळालं ज्याच्यामध्ये ॲल्युवियल सॉइल म्हणजे गाळाची माती, शाडू माती आणि राईस ब्रान, सॉफ्ट राईस ब्रान म्हणजे भाताचं तूस, हे जेव्हा आपण वापरतो तर या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये येतात असं लक्षात आलं आणि मग मित्रांच्या खूप आग्रहामुळे हे पेटंटसाठी रजिस्टर केलं गेलं 2019ला आणि 2023ला आपल्याला हे पेटंट मिळालं आणि त्याच्या अनेक लॅब टेस्ट झाल्या आणि त्याच्यात सुद्धा हे मिश्रण तावून सुलाखून निघालं आणि अतिशय सुंदर रिझल्ट याच्यामध्ये मला दाखवायला आनंद होईल की हे त्या मिश्रणाचा गोळा आहे ज्याच्यामध्ये लाल माती म्हणजेच ॲल्युवियल सॉइल, शाडू माती आणि राईस ब्रान असं वापरलेलं आहे आणि त्याच मिश्रणाचा हा गणपती केलेला आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंबमधील चिंतामणी गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आणि दक्षिणमुखी असलेल्या गणरायावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. विदर्भासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भक्त मोठ्या संख्येनं दर्शनासाठी इथे येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसतं आणि या कुंडाला गणेश कुंड असं म्हटलं जातं.
मी इथे आज दर्शनाला आलेली आहे आणि माझं दर्शन सुद्धा झालेलं आहे. मलाही तेवढाच आनंद आणि मी या दर्शन घेऊन गणपतीचं मलाही तेवढंच समाधानी आणि मन अतिशय शांत वाटतं. पुढे बघूयात. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात बोल्डा हे साधारण 2000 लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावात छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. इच्छापूर्ती गणेश म्हणून या भागात भाविकांची श्रद्धा आहे आणि आपल्याकडे गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाची आणि घरोघरी गणपतींची स्थापना होते. परंतु या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात मात्र गणेशोत्सवात कुठेही गणपतीची स्थापना केली जात नाही. मागील शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. गावात गणपतीचं मंदिर असल्यामुळे गणेशोत्सवात आम्ही गणपतीची स्थापना करत नाही असं गावकरी श्रद्धेनं सांगतात. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये बोल्डा नावाचं छोटंसं गाव आहे. 2-1 हजार लोकवस्तीचं हे गाव आहे आणि या गावामध्ये जे आहे ते आपण बघतोय की हे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. इच्छापूर्ती गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. बोल्डा गावच नव्हे तर पंचक्रोशीतील आणि दूरवरच्या गावातून जे आहे ते भाविक इथं श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. इच्छापूर्ती गणपती म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा आहे की जी इच्छा आपण गणपतीच्या पुढे व्यक्त करतो ती इच्छा गणपती आपली पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि त्यामुळे जे आहे ते दूरवरून भाविक इथं गणपतीच्या या मंदिरामध्ये येत असतात. आणि आपण जसं पाहिलं की एक छोटंसं एक मंदिर आहे, गावामध्येच मंदिर आहे आणि ही दगडी मूर्ती आहे. एक छोटी मूर्ती आणि बाजूला आणखी थोडीशी मोठी मूर्ती अशी ही श्री गणेशाची मूर्ती आहे. इच्छापूर्ती गणपती म्हणून या भागात प्रसिद्ध आहे. बोल्ड्यामधला इच्छापूर्ती गणपतीचं हे मंदिर आहे आणि भाविक इथं येत असतात. गावातील मंडळी देखील जसे की आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे तर लोक इथे छोटासा इथे एक सभामंडप आहे आणि इथे येऊन गणेशाची पूजा करतात. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, बोल्डा, हिंगोली. महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण असलेले गणेश मंदिरं आहेत. सांगली जिल्ह्याच्या तासगावमध्ये ही गणेश मंदिराला वेगळी ओळख आहे. पेशव्यांचे सरसेनापती असणारे आणि तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी 1799 मध्ये या गणेश मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे. परशुराम भाऊ पटवर्धन हे गणेश भक्त होते. कोणत्याही लढाईला जाण्याआधी ते या श्री क्षेत्र गणपतीपुळ्याला जाऊन श्रींचं दर्शन घेऊन लढाईला जात असत असं सांगितलं जातं. तर सांगलीच्या तासगावमधील गणेश मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. उजव्या सोंडेची गणपती मूर्ती, भव्य गोपूर आणि रथोत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा गणपती प्रसिद्ध आहे. आणि तासगाव सांगलीमधलं उजव्या सोंडेचं हे गणपतीचं मंदिर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांकरता दाक्षिणात्य शैलीचं गगनचुंबी असं मंदिर आहे. या मंदिराबद्दल, या मंदिराच्या वास्तुकलेबद्दल मोठं कौतुक केलं जातं. सगळ्यांना फार मोठं कुतूहल आहे आणि त्याच कुतूहलापोटी बहुतांशी भाविक जे आहेत ते सांगलीतल्या तासगावमध्ये जाऊन या गणपतीच्या दर्शनाकरता उपस्थिती लावत असतात. गणपतीच्या 10 दिवसात तर इथे गर्दी असतेच, पण शिवाय संकष्टी चतुर्थी असेल आणि इतर चतुर्थींना देखील मोठ्या संख्येनं भाविक इथं गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता येत असतात. मनातल्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून देखील या गणपतीला ओळखलं जातं. उजव्या सोंडेचा हा तासगावचा गणपती आहे. पेशवेकालीन असं हे मंदिर 1799 मध्ये या मंदिराची प्रतिष्ठापना जी ती करण्यात आली. परशुराम भाऊ पटवर्धन यांनी प्रतिष्ठापना केलेली होती. पेशव्यांचे सरसेनापती म्हणून परशुराम भाऊ पटवर्धन यांना ओळखलं जायचं. या मंदिराच्या रचनेचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण क्षेत्र हे 1 एकर आहे, सुमारे 40,000 चौरस फूट आहे आणि 5 देवतांची शिखरे, गोपूर, दोन्ही बाजूचे दीपमाला आणि पुढचा नगारखाना, मुख्य प्रवेशद्वार या सगळ्या रचनांच्या मध्ये स्थापत्य रचनांचे एक मनस्वी असा अत्यंत सुंदर समतोल साधलेला. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात निसर्गरम्य टेकडीवर गौराळा गणेश अर्थात वरद विनायकाचं मंदिर आहे. भद्रावती शहराच्या एका टोकावर घनदाट झाडीमध्ये हे मंदिर आहे आणि या भद्रावतीच्या वरद विनायकाला विदर्भातील अष्टविनायकामध्ये मानाचं स्थान आहे. या मंदिरातील गणेश मूर्तीची आख्यायिका ही सांगितली जाते. गणेशोत्सव काळातील 10 दिवसात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. वरद विनायक मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या 10 दिवसांमध्ये तर इथे दर्शनाकरता गर्दी होतेच, पण इतर वेळी देखील भद्रावतीतल्या गौराळा
या वरद विनायक गणेश मंदिराच्या दर्शनाकरता मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. अगदी चंद्रपुरातलेच भाविक नाही तर तेलंगणा परिसीमा देखील जवळ आहे, तेलंगणा बॉर्डर, तिथून देखील दक्षिणेतनं भाविक या गणपतीच्या दर्शनाकरता इथे गर्दी करतात. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक वरदविनायक गौराळा मंदिर जे भद्रावती तालुक्याच्या गौराळ्याचे आहे. हे गणेशांची जवळपास हजारो वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. ही स्वयंभू मूर्ती आहे. मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात. चंद्रपूर नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या मंदिरात जवळ असलेलं सुंदर नयनरम्य वातावरण असल्यामुळे या मंदिराची शोभा जे पुन्हा एकदा वाढून जाते. गणेश महोत्सवात मोठ्या संख्येने गर्दी असते आणि या गणपती मंदिराला एक मान्यता आहे की इथं आल्यावर नवसाला हा पावतो. त्याच्यामुळे या मोठ्या संख्येने या भागाला, या गणेश मंदिराला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.